आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज। दलित चळवळ बदनाम करणाऱ्यांवर कारवाई करा। ममदापूर प्रकरणाने श्रीरामपुरात दलित संघटना आक्रमक। श्रीरामपूर राहता तालुक्यातील ममदापूर येथे एका महिलेच्या घरात घुसून कथित खंडणीची मागणी, दमदाटी आणि धक्काबुक्की झाल्याचे आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून दलित संघटनेच्या नावाचा कथित गैरवापर झाल्याचे आरोपावरून श्रीरामपूरसह उत्तर अहिल्यानगरमधील विविध दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथून 3 महिला व 3 पुरुष ममदापूर येथे गेले होते। त्यांनी स्वतःला शासकीय अधिकारी, पत्रकार तसेच सामाजिक संघटनांशी संबंधित असल्याचे सांगून एका घरात प्रवेश करून महिलेवर दबाव टाकल्याचा आणि 1 लाख रुपयांची कथित खंडणी मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारात धक्काबुक्की झाल्याचाही आरोप आहे। घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले। संबंधित व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे। तसेच संबंधित व्यक्तीच्या पत्रकारितेच्या अधिकृततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत। मात्र या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे। दरम्यान या प्रकरणात एका दलित संघटनेच्या नावाचा वापर झाल्याचा आरोप झाल्यानंतर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध दलित संघटनांनी याची गंभीर दखल घेतली। प्रामाणिक सामाजिक चळवळीची बदनामी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, अशी भूमिका संघटनांच्या नेत्यांनी घेतली। श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दलित चळवळीतील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक घेण्यात आली। बैठकीत ममदापूर प्रकरणाचा निषेध करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। काही समाजकंटक आणि तोतया व्यक्तींमुळे संपूर्ण दलित चळवळ बदनाम होत आहे। संबंधित महिलांवर व या प्रकरणातील इतर दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा सर्व दलित संघटना एकत्रितपणे आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला। या बैठकीला रिपाई आठवले गटाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमशक्तीचे संदीप मगर, भीमराज बागुल, सुनील शिरसाठ, सुभाष त्रिभुवन, रामादेवी धीवर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। दलित चळवळ कोणत्याही परिस्थितीत बदनाम होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला। आता ममदापूर येथील कथित खंडणी आणि धक्काबुक्की प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर चौकशी होऊन नेमकी काय कारवाई होते, तसेच पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची अधिकृतता आणि संबंधित संघटनेच्या नावाच्या कथित वापराबाबत काय निष्पन्न होते याकडे उत्तर अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे। अशाच वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज। बातमी सत्याची, आवाज जनतेचा। राहता तालुक्यामध्ये 4 ते 5 दिवसापूर्वी जो अनुचित प्रकार घडला होता, त्या प्रकाराचं मुख्य कारण असं होतं की काही महिला ममदापूर गावामध्ये गेल्या होत्या आणि त्या गावामध्ये जाऊन काही मुस्लिम समाजाच्या कुटुंबावर त्यांनी मावा, गुटखा त्यांच्याकडे त्यांना सापडला आणि त्यांना त्या कारणाने त्यांनी त्रास दिला। दुसरा विषय असा आहे की त्याच्यानंतर तिथं काही भीमसैनिक गोळा झाले। 4-5 भीमसैनिक होते, ते इतर पक्षाचे होते आणि मग तो मुस्लिम समाज पण गोळा झाला। समाज गोळा झाल्यानंतर जे 4-5 भीमसैनिक होते, त्यांची जी संघटना होती, त्या लोकांना त्यांनी घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये काही दांडे होते, कोयते होते, कुरडे होते, ते 100% मारणार होते। कारण त्यांनी काय केलं, 2-3 महिलांनी त्या अतिशय चुकीच्या प्रकारे वागल्या होत्या। त्यांनी त्या गुटख्याच्या नावाखाली त्यांच्याकडे पैसे मागितले त्यांनी आणि नंतर मग मला ते फोन आला, निळे झेंडे पाहिल्यावर गाडीवर RPI नाव पाहिलं, रिपल नाव पाहिलं, मला फोन आला, वास आला। मग मी काय त्यांना फोन करून सांगितलं तर झालेला प्रकार चुकीचा आहे, आता सोडून त्या विषयी आपण काय नंतर पाहू। आणि त्या बिचाऱ्याने माझं ऐकलं आणि त्यांनी संबंधित लोकांना फोन पण दिला। संबंधित लोकांना फोन दिल्यानंतर त्यांनी पण माझं ऐकलं आणि ते घरी निघून गेले। परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय, असा प्रकार होता कामा नये। त्या महिलांना, ज्या पक्षाचे आमचे नेते आहेत, ज्या महिला आहेत, त्या पक्षाचे मित्र आमचे चरणार्थ त्रिभुवन, त्यांचं त्या पक्षाच्या त्या महिला आहेत, तर त्या चरणार्थाने या घटनेशी काही संबंध नाही आणि हा संबंध त्यांचा नसेल तर माझी त्यांना एक विनंती आहे मोठा भाऊ म्हणून, की त्यांनी त्या महिलाची अक्कलपट्टी करावी। महिलाची एकदा अक्कलपट्टी झाली का सगळ्या समाजाला कळण, तालुक्याला कळत, श्रीरामपूर आणि तालुक्याला कळण का चरणदास त्याच्यामध्ये काही संबंध नाही। आणि ही त्रिभुवन कुटुंब अतिशय चळवळीतलं कुटुंब आहे, महेंद्र त्रिभुवनचा वारसा आहे। कारण महेंद्र त्रिभुवन हे अतिशय जिल्ह्यामध्ये नावाजलं गाव आहे। त्यांच्या खालोखाल सुभाषदादा काम करतात, चरणदादा पण चळवळीचं काम करतात। परंतु ह्या ज्या महिला आहे, यांना चळवळीचा कुठला वारसा नसल्यामुळे हे चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि समाजाची बदनामी होत आहे। म्हणून आम्ही आज मीटिंग घेतली आणि त्या महिलांना पदमुक्त करावं अशी आम्ही चरणदादाकडे अपेक्षा करतो। काय वाटतं एकंदरीत चळवळीत एवढ्या वर्षापासून तुम्ही आणि अनेक लोक कामं करतायत,
खरंच या कोणताही पक्ष असो किंवा चळवळीतील कार्यकर्त्यांना एखाद्याच्या घरात घुसायची परवानगी आहे का? आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने खंडणी मागण्याचा प्रकार होतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे असं आमच्या मला असं वाटतं का पहिला प्रकार असं नसा का एखाद्याच्या घरी जाऊन एकतर त्यांचे जे पहिले पारंपरिक व्यवसाय ते बंद आहेत आता, आणि म्हणून त्यांनी संध्याकाळच्या टायमाला ते मावा एकत्र करतात मावा आणि सकाळी ते टेबल विकतात 200 रुपये 100 रुपयाला. आणि अशा पद्धतीमध्ये तर असं घटना घडत असेल तर एक निंदनीय प्रकार आहे, याचं कोणी समर्थन करू नये. आणि मला असं वाटतं की उद्या जर याच्यावर काही मार्ग निघाला नाही तर पोलिसांनी 100% गुन्हा दाखल करून टाकावा. आम्ही 100% त्या कुटुंबाच्या बाजूने आहे, आम्ही त्या मुस्लिम कुटुंबाच्या बाजूने आहे. आणि आमचं मी पुन्हा तुम्हाला सांगतो का जे पक्ष आमचे नेते आहेत त्या पक्ष अध्यक्ष आमचे मित्र चरणात त्रिभुवन ते 100% त्यांच्यावर कारवाई करतील आणि ते काहीतरी मार्ग निघेल. त्या घटनेदरम्यान आपण ज्या चरण त्रिभुवनांचं नाव घेतलं ते देखील तिथे उपस्थित होते, त्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाही ते काय महिला जाऊन त्या महिलांनी जाऊन स्पॉटला वाद घातला, त्यांनी त्या गुटखा मावा याच्यावरून त्या महिलांना काहीतरी वाद घातला, त्यांना भारण केली किंवा त्यांना काही मागितलं. परंतु त्या टायमाला ते चरण त्रिभुवन होते, चरण त्रिभुवन नंतर पाठी मागून गेले आणि त्यांनी गेल्यानंतर मला ते फोन झाले, त्यांना तुम्ही काढून दिलं आणि मग हा प्रकार घडला. म्हणून मला ते सांगायचं का याच्यामध्ये त्यांच्या पक्ष नेत्याचं जे नाव येते ते नाव जर त्यांना त्यांचं नाव जर त्यांना ते कलंक पुसून काढत असेल तर त्यांनी त्या महिलांची पक्षातून पदमुक्त करण्याची हकालपट्टी करावी. संपूर्ण प्रकारामध्ये समाजाची बदनामी होती, संघटनेची बदनामी होती, संबंधित महिलांवरती किंवा त्या खंडणी टोळीवरती गुन्हा दाखल त्यांची आपण मागणी करणार आहात. तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आहेत. या ठिकाणी भीमशक्ती आहे, RPI आहे, या ठिकाणी BSP वंचित आहे, भीम आर्मी आहे, आंबेडकर गट आहे. आम्ही सगळ्या गटाच्या वतीने जो प्रकार घडलाय हा अतिशय निंदनीय आहे आणि आज समाजाला कलंक आहे. म्हणून आम्ही सर्वांनी मते त्या चुकीच्या घटना निषेध करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जो ममदापूरचा जो प्रकार झाला तो खरंच दुर्दैवी आहे. का खरे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्त्याची या खुर्च्यामुळं नाक बदनामी झालेली आहे. ज्यांना खंडणी मागायची होती खंडणी मागायची होती ते मागून गेले, पण जे सच्चे खरे कार्यकर्ते काम करणारे ते बदनाम झाले ना. अहो त्यात ते जो पत्रकार असेल तो काय म्हणतो का माझा डोक्याला टिळा होता म्हणून मला मारलं. ही साप मी तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो तर काही साप खोटी त्यांचा कपड्याला निळा आणि गपच्या निळा होता म्हणून ते वाचले. म्हणून आज आम्ही ही मीटिंग कशी लावली होती का ही खऱ्या भीमसैनिकाची मीटिंग होती आणि या मीटिंगला सगळ्या भीमसैनिकांनी आज उपस्थित दिलं. फक्त माझी आपल्या चॅनलवर एकच मागणी आहे का आमची बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे तो चळवळीकडं तो नाक आम्हाला बदनाम करू नका. ज्यांनी केलं असेल त्याला शासन होणारच आहे. आणि जर आत्ताच भाऊनी सांगितलेलं आहे का जर त्यांना त्या महिलेला काढलं नसेल तर आम्ही लोणी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः चळवळीमधील सर्व लोक त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. काल परवा जी ममदापूर तालुका राहता जे ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही प्रथम सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. तर ती घटना जी घडलेली ती अतिशय चुकीची आहे. जे कोणी त्या महिला होत्या त्या महिलांचा आम्ही आज मीटिंग घेऊन त्यांचा निषेध केलेला आहे आणि संबंधित ज्या संघटनेत ते काम करतात त्या संघटनेच्या प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही उद्या मीटिंग घेऊन त्यांना त्या पक्षातून काढून टाका. तर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. तर संबंधित संघटनेचे पदाधिकारी त्यांचं आश्वासन आहे उद्या कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व पक्षीयजण मिळून लोणी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित ज्या महिला असतील त्यांच्याशी जे संबंधित ते निळे गमछे घालून तर ज्यांच्यामुळं समाज बदनाम होऊ राहिला आहे. निळा गमछा घालायचा, टिळा लावायचा, खंडणी मागायचा जो प्रकार आहे त्या प्रकाराच्या विरोधात आम्ही लोणी पोलीस स्टेशनला सर्व पक्षीय सर्व गटातील आंबेडकरी जनतेचे प्रमुख जाऊन गुन्हा दाखल करणार आहे असं आजच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. त्या महिलांवरती केवळ पक्षातून काढायचं कारवाई होणार की आपण सर्व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करणार? नाही, जर कारवाई जर नाही झाली तर गुन्हा दाखल करणार आहे आम्ही 100% त्यांच्या. आता सर्वांनी भूमिका मांडलेलीच आहे तेव्हा त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई त्यांचा पक्षही करीन, डिपार्टमेंटही करीन आणि संघटना आमचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्याच संघटना आलेले आहेत त्यांच्यावर रीतसर ती कारवाई होणारच आहे. जे होईल ते योग्य आहे. का की आज इथं सर्व जमा होऊन त्यांचा निश्चित केलेला आहे. अशी परत निळ्या झेंड्याचा निळ्या पट्ट्याचा कुठला अपमान होऊ नये का की आम्ही हा कधी सहन करणार नाही. मी सांगू इच्छिते की खरोखर महिला असून सुद्धा महिला ज्या काही
चांगल्या कामं करण्यापेक्षा जर ते खंडणी करून पैसा कमवण्याचा जो शॉर्टकट मार्ग त्यांनी जो अवलंबायला आहे, तर मी एक महिला आघाडीच्या वतीने मी या घटनेचा ममदापूरच्या या ठिकाणी घडलेल्या जी ब्लॅकमेलिंग, जी खंडणी, ही जी घटना घडली आहे ते पण एका महिलांकडून घडली आहे, तर महिलांच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करते. काय मागणी करणार आहात एकंदरीत त्या महिलांच्या संदर्भात अशा घटना रोखण्यासाठी? अशा जर शॉर्टकट पद्धतीने जर काही महिला जातीला जर कलंक वागून जर खंडण्या गोळा करत असेल तर यांचा मी खरोखर जाहीर निषेध करते. पण माझी मागणी अशी आहे की अशा खंडणीखोर महिलांवर कोणत्याही माध्यमातून असो, पक्षाच्या माध्यमातून असो, पत्रकारितेच्या माध्यमातून असो, किंवा म्हणजे पोलिसांचा धाक दाखवून किंवा खंडण्या गोळा करणाऱ्या ज्या काही महिला असो, कोणतेही गट्स असो, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. संघटना आणि विविध पक्षाच्या माध्यमातून आज जे आम्ही या ठिकाणी बैठक मांडलेली आहे, यांचा जो तो मोहरके आहे, म्हणजे त्या महिलांचा जो कोण जिल्हाध्यक्ष आहे, चरण त्रिभुवन असो किंवा कोणी असो, त्यांनी त्या महिलावर प्रथम पक्षांतर्गत कारवाई करायची आहे, त्यांना त्या संघटनेतून पदमुक्त करायचंय, त्यांची हकलपट्टी करायची आहे. जर नसल करत तर आम्ही या ठिकाणी जमलेले या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीचे जे पदनेते आहेत, हे सर्व एकत्र येऊन लोणी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर वैयक्तिक खंडणीखोर म्हणून गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही.